गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात जसे इतर विभाग सक्रिय झाले आहेत, तसेच पंढरपूरकडे दुर्लक्ष असलेला RTO विभाग देखील कारवाया करताना दिसून आला आहे। 61 रिक्षांवर कारवाई करून 4,10,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर काही रिक्षा ताब्यातही घेतल्या आहेत। तर रिक्षा चालकांच्या भावना लक्षात घेत समाजसेवक बाबा चव्हाण, संतोष बंडगर यांनी जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क करून रिक्षा चालकाच्या भावना अवगत करून दिल्या होत्या। आता RTO विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंढरपुरातील रिक्षा चालकांशी कारवाईऐवजी संवाद साधत त्यांना नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्याचे दिसून आले। तुमचं भाडं आहे, तुम्ही आलंच पाहिजे, फक्त त्यासाठी वाद होणार नाही हे आपण लक्ष घेते। वाद किंवा आपण आवाज सगळ्यांनी साहेबांनी समजून सांगितले वारीचा पिरियड आहे, त्यांचं पण धंद्याच्या टाईममध्ये अतिरिक्त कारवाई काय होऊ नये, मला त्रास होईल असं काय होऊ नये त्याची पण आम्ही दक्षता घेऊ। मलाही काही त्रास झाला तुमच्या पण आपली प्रतिनिधी साहेबांशी कुठं RTO ऑफिसला वगैरे एखादं काही निरोप होतो असेल तर एखादा पाठवा, असेल तर बाकी आपण व्यवस्थित वारी पार पडतो, बरेच वारी पार पडते मला माहिती आहे। मोठी वारी आपण महाराष्ट्रात पार पाडतो ती सगळ्यांच्या सहकार्याने होतो। आम्ही तर कसं आहे प्रत्येकाला सौजन्य बोलतो साहेब, एक जरी दागा त्यातला निसटला तरी आणि एखादं व्यक्ती जर पैसे जरी नाही मिळत आम्ही त्याला बिंदास सोडतो, असं पद्धत घालत हुजत नाही आले समजून साहेब बाबा आमचा पण पोटा पाण्याचं आहे शेवटी हे करत नाही। ते पैसे तुमच्याकडे पण ते ऑनलाईन सगळ्यांकडे आहे ना, ऑनलाईन आहे। आता कसं भाविक बऱ्यापैकी खेळत नाही तर त्यांच्याकडे सुविधा नसते, त्यामुळे आपण शक्य तेवढं आता बँकेतून किंवा एखाद्या दुकानदाराकडून सकाळ सकाळ ते आपले करून द्यावे। आम्ही काय बोलतो आणि उलट प्रत्येकाच्या आवाजावर बोलतो आणि कसं आहे तुम्ही घाबरून पाळण्याचं तुमचं ती एक मानसिकता बरोबर आहे, आम्ही काय त्याला हे म्हणत नाही, पण साहेब बोलायचं साहेबांशी बाबा काय तुमची अडचण आहे, बाबा साहेब एवढ्या वेळेस माफ करा, पुढच्या वेळेस करून घेतो, काय समजा साहेबांनी सांगितलं होतं तेवढं फक्त बोललं तरी कसं पळून गेलं की साहेब वाटतं हे बघा आगावर असं होतं, समज चुकीचं होतं। चालतंय साहेब ते राहिलेले तर त्यांना वाढीपर्यंत मदत मिळावी अशी त्यांची मागणी होती। निर्णय आता तो वरिष्ठ झाला निर्णय तो, आम्ही कसं आम्ही ग्राउंडवरची माणसं आहे ना। आत्ताच एक जण आम्हाला बोलतो, हो संघटनेचे बाबा चव्हाण म्हणून आहेत, ते पण आमच्याशी चर्चा केली, बरोबर त्यांनी चर्चा केली आमच्याशी। आम्ही जे तुमचं म्हणणं आहे ते मी पण स्वतः मांडतो साहेबांकडे, आता तुम्ही तर मंत्र्यांपर्यंत तो निरोप केलेला आहे म्हणल्यावर ते निर्णय घेतीलच त्याच्यावर। दुसरं एक असं आहे की जे पंढरपुरामध्ये 4 तात्पुरते बसस्थानक उभारले जातात, तर भाविक हे इतक्या लांब अंतरावरून त्या बसस्थानकापर्यंत येतात, त्यांना जेवढा येण्याचं भाडं पडत नाही तेवढं भाडं पंढरपुरात रिक्षाने यायला द्यावं लागतं, अशी एक नाराजी परिवहन मंत्र्यांसमोर व्यक्त झालेली होती। त्याच्याबाबत तुम्ही काही नियमावली वगैरे करणार आहे का की त्या बसस्थानकापासून पंढरपूरपर्यंत प्रति माणशी किंवा प्रति सीट अशा पद्धतीचं भाडं दरपत्रकानुसारच घ्यायचं ते, आम्ही ऑडिओ क्लिप पण सगळीकडे हे करणार आहे, दरपत्रकानुसारच घ्यायचं, कारण आवाज तो भाड्याचा प्रश्न दरवर्षी त्यासाठीच आम्ही त्यांना भेटून हे करतो। कलेक्टर साहेबांची 4 वाजता बैठक जी आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा उपस्थित होणार आहे, तर याबाबत देखील काहीतरी ठोस कार्यवाही व्हावी, कारण भाविकांना बसस्थानकापासून पंढरपुरात यायला मानसी 100, 200, 300 रुपयापर्यंत रक्कम मोजाव्या लागतात, अशी एक तक्रार असते भाविकांची। समोरासमोरच मुद्दे आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पण जे सहकारी आहेत बाकीचे दुसऱ्या रिक्षा स्टॉपला थांबतात त्यांना पण जरा सांगा, कारण का तुम्हाला आता पब्लिक भरपूर असतं, त्यामुळे थोडंसं तुम्ही पण भाड्यामध्ये जसं दरपत्रक आहे आपलं रेग्युलर तेच आपल्याला करायचं, आपल्याला काही वेगळं करायचं नाही।
आम्ही त्यासाठीच आम्ही सगळ्या रिक्षा स्टॉपला पण हे सांगायला फिरून जायला लागतंय. आता सध्या जे आहे काय होतं साहेब तुम्ही म्हणताय ना त्या बस स्थानकापासून इथे घ्यायला जास्त भाडं घेते पण जाऊ देते आता तुम्हाला परत येऊ देत नाही. आता तुम्ही रिक्षावाल्यांना फक्त या जायचं सोडा ना आम्ही भाडं कमी घेतो. या तुमच्या अडचणी तुम्ही काय होतं साहेब माहिती आहे का? त्या ठिकाणी दुसऱ्या बाहेर गावातून पोलीस उभा केला असते त्यामुळे ते आत येऊच देत नाही असं होतं. आम्हाला काय यायची परवानगी द्या आम्ही भाडं कमी घेतो. अडचणी आहेत आपल्याला एकमेकांना करूनच करायला लागणार आहे. येताना टाकडीतनं फिरून यायला लागते असं होतं करायचा असं होतं. ही अडचण सुद्धा महत्वाची आहे. आता हे प्रत्येक वेगवेगळे आता ही जी अडचण आहे वनवेची ती SP साहेबांच्या अंडर आहे. आता इथनं 3 रस्त्याला जायला तिकडून जाऊ देते पण आज येताना कुठून यायचं? आज येताना कुठून यायचं? नवीन bypass यायला पाहिजे. 10 किलोमीटर फिरून परत फिरून यायचं म्हणल्यावर पण कसं भाडं यायचं सांगा. असं होतं दुसरं काय नाही प्रॉब्लेम. म्हणजे हे जे प्रश्न आहे रिक्षाच्या ज्या समस्या आहेत एकीकडे काल त्यांनी बंदचा इशारा दिला आणि यात्रा कालावधीत आम्ही बंद मग बंद केलेलंच परवडते हो. धंदा न केलेलंच परवडते. आणि आपल्या नियमावर बोट ठेवून होणारी जी कारवाई आहे त्याचा कुठेतरी मध्यबिंदू काढला काय माहिती नाही. रिक्षा चालकांची आणि परिवहन अधिकाऱ्यांची एक बैठक व्हावी असं वाटतं. मी तेच म्हटलं त्यांना तुमच्या काही एका अडचणी असतील तर एक जण रिप्रेझेंटेटिव्ह जरी पाठवला आता कर्नाटकचं बस स्टँड इकडे आहे त्यामुळे तो काही तलावापासून खाली सोडत नाही. जाऊ देते माघारी यायची भानगडच नाही. निराळ्याची विभाग आहेत त्या बैठका घेतात त्या विभागाच्या त्या संबंधित प्रश्नासाठी. तसं परिवहन अधिकाऱ्यांनी जर या रिक्षा चालकांची एक बैठक घेतली त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर त्याच्यावर आत्ताच जर उपाययोजना करता आली तर होऊ शकते आणि यात्रा कालावधीत सगळा गोंधळ होत नाही. मी साहेबांना कल्पना देतो याची